So, hello everyone, and today we are going to study about passive voice. ठीक आहे. सो इन दिस चॅनल तुम्हाला माहिती असेल की आपण 4 पार्ट्स कंप्लीट केलेले आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण असर्टिव्ह सेंटेन्सचं बघितलं आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल लेट मी टेल यू व्हॉट इज द असर्टिव्ह सेंटेन्स. ओके, सो असर्टिव्ह सेंटेन्स काय असते? ओके, देअर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. ओके, 4 प्रकारचे वाक्य असतात. असर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह अँड एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ओके, तर पॅसिव्ह वॉइस जो आहे ना, असर्टिव्ह सेंटेन्सचा पण बनतो, इंट्रोगेटिव्हचाही बनतो आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सचा बनतो. ओके, सो एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा आपण पॅसिव्ह बनू शकत नाही. ओके, सो व्हॉट इज अ असर्टिव्ह सेंटेन्स? ओके, असर्टिव्ह सेंटेन्समध्ये काय होते की द सेंटेन्स दॅट स्टार्ट्स विथ सब्जेक्ट अँड एंड्स विथ फुल स्टॉप, दॅट इज नोन ॲज व्हॉट? असर्टिव्ह सेंटेन्स. यालाच आपण ॲक्टिव्ह वॉइस सुद्धा म्हणतो. ठीक आहे, कारण ॲक्टिव्ह वॉइसची सुरुवात कशापासून होते? नेहमी सब्जेक्टपासून. ओके, अँड जेव्हा आपण त्याचा पॅसिव्ह वॉइस करतो, सो पॅसिव्ह वॉइसची सुरुवात नेहमी होणार ऑब्जेक्टपासून. राईट, द मोर इम्पॉर्टन्स इज गिवन टू द ऑब्जेक्ट फॉर द पॅसिव्ह वॉइस. ओके, नाऊ सो वी हॅव ऑलरेडी स्टडीड द असर्टिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, जसं की ही स्टडीड इंग्लिश. ओके, हे सेंटेन्स आहे. काय करायचं? सर्वात पहिले जेव्हा तुम्हाला याचा पॅसिव्ह वॉइस तयार करायचा आहे, तर सर्वात आधी तुम्हाला ऑब्जेक्ट ओळखता आला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला ऑब्जेक्ट ओळखता आला पाहिजे. हां, तर इथे ऑब्जेक्ट काय रे? इंग्लिश. ठीक आहे, आणि पॅसिव्ह वॉइसचा फर्स्ट रूल मी तुम्हाला सांगितला होता. तुम्ही जर नसेल केले ते लेक्चर आधीचे, तर ते पहिले लेक्चर करून घ्या. फर्स्ट रूल काय की सेंटेन्स जो आहे नेहमी ऑब्जेक्टपासून सुरू होतो. पॅसिव्ह वॉइस. ओके, पॅसिव्ह वॉइस. 8 स्टँडर्ड 8, 9th, 10th CBSE ॲज वेल ॲज स्टेट बोर्ड दोन्ही पॅटर्नमध्ये पॅसिव्ह वॉइस दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, सो फर्स्ट रूल इज वॉट की ऑब्जेक्टपासून सुरुवात होईल. सेकंड इज वॉट, आपल्याला एक्स्ट्रा हेल्पिंग वर्ब तिथे यूज करावा लागेल. अँड थर्ड इज वॉट, वी विल यूज मेन वर्ब दॅट इज V3, ज्यालाच आपण पास्ट पार्टिसिपल पण म्हणतो. ठीक आहे, सो आपण V3 यूज करतो वेन यू हॅव टू मेक द पॅसिव्ह वॉइस. ठीक आहे, तर आता याचा आन्सर कसं बनेल? रेड घेऊ आपण. ठीक आहे, सो ऑब्जेक्ट आहे आपला इंग्लिश, है ना. तर इंग्लिशपासून आपण सुरुवात करू. इंग्लिश. ठीक आहे, वेन फर्स्ट रूल आपला कंप्लीट झाला की आपण ऑब्जेक्ट ओळखलेला आहे. ठीक आहे, है ना, आपण ऑब्जेक्ट ओळखलेला आहे, दॅट इज द इंग्लिश. इंग्लिश हा आपल्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट झाला आहे. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट आपण लिहिला आहे. नेक्स्ट तुमचं आपल्याला काय लिहायचं आहे? एक्स्ट्रा हेल्पिंग वर्ब आणि V3 यूज करायचा आहे. ओके, सो जो हेल्पिंग वर्ब आपण जो यूज करणार आहोत दॅट इज डिपेंड ऑन द टेन्स, की यामध्ये कुठला टेन्स वापरला गेला आहे. सो विच टेन्स इज दिस? स्टडीड बघा, हा V2 आहे, म्हणजेच हा काय झाला? सिम्पल पास्ट टेन्स झाला. ठीक आहे, सिम्पल पास्ट टेन्स. आणि आपण बघितलं होतं सिम्पल पास्ट टेन्स जर तुम्हाला दिसला तर त्याचं पॅसिव्ह वॉइस तयार करताना आपल्याला घ्यावा लागतो वॉज आणि वर, अँड देन वी हॅव टू ॲड V3. ठीक आहे, त्याचा आन्सर कसं होईल? इंग्लिश. आता इंग्लिशसाठी आपण वॉज घेऊ का वेअर घेऊ? सो इट इज अ सिंग्युलर, दॅट इज वॉज. इंग्लिश वॉज, देन वी हॅव टू यूज द V3, आणि स्टडीडचा V3 स्टडीडच असणार, आणि सब्जेक्टचं काय करतो आपण? बाय हिम. ठीक आहे, तर हा झाला एक असर्टिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस बनवण्याचा फॉर्मॅट. ठीक आहे, हा काय होता रे? असर्टिव्ह सेंटेन्स. आता समजलं तुम्हाला की असर्टिव्ह सेंटेन्स जर एखादी आला तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की ऑब्जेक्ट ओळखायचा आहे. ओके, समटाइम्स मेनी स्टुडंट्स गेट डिफिकल्टी इन रेकग्नायझिंग द ऑब्जेक्ट इटसेल्फ. ओके, काही काही लोकांना ऑब्जेक्टच ओळखता नाहीत. सपोज आता या सेंटेन्समध्ये मी ॲड केलं ही स्टडीड. ओके, ही स्टडीड इंग्लिश इन द इव्हनिंग. ठीक आहे, तर हे इन द इव्हनिंग काय झालं? आपलं एक्सटेन्शन झालं. दिस इज नॉट द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय? मेन कर्म, आपण काय करत आहोत. ठीक आहे, अभ्यास करत आहोत, आपण कशाचा अभ्यास करतो. ऑब्जेक्ट जो आहे मोस्टली वर्बच्या नंतरच तुम्हाला मिळेल, आफ्टर द वर्ब. ठीक आहे, आपण टेन्सेसच्या कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा ही गोष्ट शिकलेलो आहोत. सो हॅव यू अंडरस्टूड अबाउट असर्टिव्ह सेंटेन्स, हाऊ टू मेक द पॅसिव्ह ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स? मी हे डिटेली आपल्या या चॅनलवरती जे जुने व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता की डिटेली मी एक्सप्लेन केलं आहे. प्रत्येक टेन्सचं मी एक्झाम्पलसुद्धा दिलं. आता हा झाला सिम्पल पास्ट टेन्स. जर टेन्सच बदलला, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर टेन्स चेंज झाला की सेकंड सेंटेन्स घेतो मी, दे आर लर्निंग इंग्लिश. ठीक आहे, बाय
द टीचर. आता एक सेंटेन्स आहे, ठीक आहे. आज सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट ओळखायचा आहे, ठीक आहे. व्हॉट इज द ऑब्जेक्ट, पुन्हा इंग्लिशच ऑब्जेक्ट आहे, कारण तो लर्न काय करत आहे, इंग्लिश. आता कोणाकडून करत आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, है ना, दॅट इज द एक्सटेन्शन. ओके, एक्सटेन्शन आहे वाक्यातलं. तर आपल्याला इंग्लिश पहिले पुढं घ्यायला लागेल ॲज पर आवर रूल. बघा आपला तीनही रूल फॉलो झाले. आपण एक्स्ट्रा हेल्पिंग वर्ब घेतला वॉज आणि आपण घेतला V3, राईट. सो फर्स्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे टेन्स कुठला आहे. सो विच टेन्स इज दिस, आर आहे आणि V1ला ING लागून आहे, म्हणजेच V4 आहे. म्हणजेच हा टेन्स झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, अंडरस्टूड. सो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये बघा प्रेझेंट कंटिन्युअस आहे, प्रेझेंट दिसलं पाहिजे. सो ॲम इज आर ऑलरेडी यूज करायचा आहे. इंग्लिशसाठी काय यूज करू, हा जो आर आहे ना हेल्पिंग वर्ब, हा देसाठी वापरला आहे त्यांनी, पण आपण इंग्लिश सब्जेक्ट आहे, सो इंग्लिशसाठी आपण इज यूज करू. कळलं तुम्हाला. देन यू मे हॅव सीन दॅट देर इज द ING. आणि जर कंटिन्युअस टेन्स आला तर आपण एक्स्ट्रा हेल्पिंग वर्ब कुठला वापरतो रे, बीइंग. सो इंग्लिश इज बीइंग. आफ्टर दॅट वी हॅव टू यूज V3. तर लर्नचा V3 काय, लर्न्ड किंवा लर्न्ड. ओके, लर्न इट. दिस इज ऑल्सो करेक्ट, दोघांमधून कुठलाही एक. ओके, देन एक्सटेन्शन, डू नॉट फॉरगेट द एक्सटेन्शन बाय द टीचर. ओके, बाय देम. सब्जेक्टचं काय होणार, बाय देम. आलं लक्षात तुम्हाला. सो दिस इज हाऊ वी हॅव ऑलरेडी स्टडीड हाऊ टू मेक द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द असर्टिव्ह सेंटेन्स. ओके, सो इथपर्यंत क्लिअर आहे. नाऊ विल स्टडी अबाउट इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. हां, वी आर गोइंग टू मेक द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. ओके, फॉर एक्झाम्पल की आता इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स काय होते, तर याचे पण दोन प्रकार आपण बघू शकतो, है ना. एक काय WH क्वेश्चन आणि दुसरा काय रे, ओके लेट इट बी, दुसरा असते वर्बल क्वेश्चन. त्यालाच आपण काय म्हणतो, येस नो क्वेश्चन म्हणतो. ठीक आहे, वर्बल क्वेश्चनलाच आपण यस नो क्वेश्चन म्हणतो. वाय, बिकॉज वेन एव्हर दॅट क्वेश्चन इज आस्क्ड, सो आन्सर विल बी यस आयदर नो. ठीक आहे, एक तर यस आन्सर मिळेल किंवा नो आन्सर मिळेल, दोनच उत्तर. त्याला म्हणतो आपण वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन कसा ओळखायचा, की ज्या सेंटेन्सची सुरुवात होते हेल्पिंग वर्बपासून, अँड देन सब्जेक्ट अँड देन रिमेनिंग सेंटेन्स अँड क्वेश्चन. WH क्वेश्चनची कशी होणार, WH वर्ड, ओके, देन हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट, देन क्वेश्चन मार्क. ओके, दिस इज द फॉर्मॅट. तर आता इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला माहिती आहे. सो आता मी सपोज एक इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स घेतो की वेअर इज ही, ओके, वेअर इज ही प्लॅनिंग द अटॅक. हा एक WH क्वेश्चन आहे. ओके, अँड सेकंड इज डू यू कम्प्लीट युअर वर्क क्वेश्चन मार्क. ठीक आहे, हा एक सेंटेन्स आहे. आता आपल्याला यांचं बनवायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे, सो बघा WH वर्डपासून आहे ना. सो दिस इज व्हॉट, WH क्वेश्चन. इंट्रॉगेटिव्ह मधलाच पहिला टाईप दॅट इज WH क्वेश्चन. ठीक आहे, सो WH क्वेश्चनचं काय होणार, आपण काय करू, WH क्वेश्चन बघा फॉर्मॅट बघा, मी जो सांगितला होता की पहिले WH वर्ड येतो, मग एखादी हेल्पिंग वर्ब, मग सब्जेक्ट, है ना. सो यू कॅन सी WH वर्ड, हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट. हाच फॉर्मॅट असतो, हाच आपल्याला फॉलो करायचा आहे. ओके, सो वेन युअर यू हॅव टू मेक द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ एनी इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, तर पहिले काय करायचं, WH वर्ड आहे ना, सो सेम WH वर्ड ॲज इट इज लिहून घ्या. ठीक आहे, कारण बघा पॅसिव्ह व्हॉइस काय असते की मिनिंग चेंज नाही झालं पाहिजे. वॉट एव्हर द क्वेश्चन यू हॅव बीन गिवन टू सॉल्व, सो इन द पॅसिव्ह व्हॉइस द सेम मिनिंग शुड बी मेंटेन्ड. ओके, राईट. सो वेअर आपण ऑलरेडी तसं ठेवलं. मग बघा यांनी हेल्पिंग वर्ब यूज केला आहे, कारण क्वेश्चनचा फॉर्मॅट असते की WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब येतो. ओके, सो आपल्याला या जागेवरती हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. सो विच टेन्स इज युज्ड, टेन्स ओळखणं खूप गरजेचं आहे. बघा ॲम इज आर प्लस V1 प्लस ING, दॅट इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, आणि आपण असर्टिव्ह सेंटेन्समध्ये बघितलं होतं ना की सपोज सेंटेन्समध्ये तुम्हाला ING दिसला म्हणजेच कंटिन्युअस टेन्स आहे तो. आणि जर कंटिन्युअस टेन्स असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण काय यूज करतो, बीइंग यूज करतो. काय यूज करतो रे, बीइंग यूज करतो. ठीक आहे, ओके. सो आपल्याला बीइंग यूज करायचं एक्स्ट्रा हेल्पिंग वर्ब, पण त्याच्या अगोदर ॲम इज आर वापरायला लागेल. सो याच्यात ऑब्जेक्ट काय, द अटॅक. दिस इज द ऑब्जेक्ट. काय रे, ऑब्जेक्ट, कारण ही इज प्लॅनिंग द अटॅक. नो, सो ही इज द सब्जेक्ट,
ऑब्जेक्ट तुम्हाला इथंच मिळणार. मग कसं होणार, द अटॅकसाठी आपण ॲम इज आर म्हणून काय वापरू, इज वापरू. सो वेअर इज द अटॅक. मग एक्स्ट्रा हेल्पिंग वर्ब बिंग, काऊन, कारण हा जो आहे ना आय एन जी दिसतंय तुम्हाला बघा, हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणून आपण वापरलं बिंग. सो वेअर इज द अटॅक बिंग प्लांट. ओके, हा वर्ब आहे ना याचा V3 येणार प्लांट. सब्जेक्ट काय रे, बाय हिम, अँड लास्ट डू नॉट फॉरगेट टू ॲड द क्वेश्चन मार्क. सो हा झाला त्याचा पॅसिव्ह वॉइस. ठीक आहे, बघा जो क्वेश्चनचा फॉर्मॅट आहे ना तो आपण मेंटेन केला. बघा WH वर्ड, हेल्पिंग वर्ब, देन ऑब्जेक्ट. इथं सब्जेक्ट होता, इथं ऑब्जेक्ट आहे, इथं सब्जेक्ट आहे, इथं ऑब्जेक्ट आहे. काऊन, कारण हे ॲक्टिव्ह वॉइस आहे, हे पॅसिव्ह वॉइस आहे. अंडरस्टूड. सेकंड बघा, सुरुवात कशापासून झाली, हेल्पिंग वर्बनी. याला म्हणतो आपण वर्बल क्वेश्चन. ठीक आहे, वाय, बिकॉज द स्टार्टिंग इज विथ द हेल्पिंग वर्ब. तर यांनी डू जो हेल्पिंग वर्ब वापरला तो ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आहे. पॅसिव्ह वॉइसमध्ये वेगळे हेल्पिंग वर्ब वापरायला लागेल. सो मी ऑलरेडी शिकवताना सांगितलं आहे की जर तुम्हाला डू आणि डस कुठं दिसत असेल म्हणजे हा कुठला टेन्स झाला रे, हा झाला सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, आणि जर तुम्हाला डीड दिसत असेल तर हा कुठला झाला रे, सिम्पल पास्ट टेन्स. हे बिलकुल लक्षात ठेवायचं ग्रामरचं. ठीक आहे, एकदम बेसिक, राईट. सो आता यांनी डू वापरला, आपल्याला कळलं सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, पण आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस करताना आपण काय घेतो, ॲम इज आर. ठीक आहे, सो आपल्याला काय घ्यायला लागेल, ॲम इज आर. आता तिघातून काय घेऊ हे तुमचं ऑब्जेक्ट ठरवते. युअर वर्क ऑब्जेक्ट आहे, युअर वर्कसाठी काय घेऊ, इज. इज युअर वर्क. V3 काय होणार, कम्प्लीटचा, कम्प्लीटेड यू बाय यू. So this is how you have to make the passive voice of any interrogative sentence. Understood? So तर इथं आज आपण थांबूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. यू कॅन टेक मोर एक्झाम्पल्स. ठीक आहे, की आता एक याच्यामध्ये एक व्हेरायटी तुम्हाला सांगतो. जसं की सेंटेन्स आहे नंबर 3. ओके, सेंटेन्स आहे की who has done this. ठीक आहे, इथं सब्जेक्ट आहे का रे, नाही. आपण क्वेश्चन विचारला की हू हॅज डन दिस, की ही कोण, हे कोण केलं आहे. सो वॉट एव्हर द पर्सन हॅज डन दिस दॅट इज द सब्जेक्ट, आणि त्यासाठी आपण हू वापरला. सो इन हूच्या केसमध्ये स्पेशल केस आहे, आपल्याला काय घ्यायचं आहे, बाय हुम. फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल. बाय हुम घ्यायचं आहे, बाय हुम. मग हा ऑब्जेक्ट बाय हुम, मग पहिले हेल्पिंग वर्ब हॅज धीस बीन डन, क्वेश्चन मार्क. असं करायचं आहे तुम्हाला. आता बीन कुठून आणला मी, तर ऑलरेडी तुम्ही पहिले जुने लेक्चर्स बघितले असेल की आपण काय करतो, एखादी परफेक्ट टेन्स आला है ना, एनी परफेक्ट टेन्स, देन इट मे बी प्रेझेंट, इट मे बी पास्ट और इट मे बी फ्युचर. एनी परफेक्ट टेन्स इज देअर, सो वी ऑलवेज यूज एक्स्ट्रा हेल्पिंग वर्ब दॅट इज बीन. ठीक आहे, इन वाईल मेकिंग पॅसिव्ह वॉइस ओनली. ओके, पॅसिव्ह वॉइस बनवताना आपण बीन वापरतो. ओके, आणि धीस इथं का आलं, कारण हा आहे आपला ऑब्जेक्ट है ना, आणि ऑब्जेक्टच पहिले ते पॅसिव्ह वॉइस बनवताना. सो दिस इज हाऊ यू हॅव टू मेक द passive voice of any interrogative sentence. Okay, so in next lecture we will study about the imperative sentence.